वंदे थोड़ा तो जगाए अपने दिलों में हम। क्या नाम है अपना जहां में, खड़े हैं कहाँ पे हम। है हमें जाना कहाँ, चले हैं कहाँ पे हम। हमसे पूछे है ये मादरे वतन। सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे। जाना है तारों से आगे, अपना रुकेंगे हम। ओ एक नई सुबह जगाए सारे जहां पे हम। हिम्मत करे आगे बढ़े अब नए रास्तों पे हम। सर्वांना माझा नमस्कार, सुप्रभात आणि जय हिंद। आपल्या सर्वांचं या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सहर्ष स्वागत। सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये विपुलच्या आवाजाने येथील प्रशिक्षणाची सुरुवात होते। आता हा मार्कर कॉल आहे। समोर आपण बघताय की किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे। या किल्ल्या त्या पाठोपाठच सर्व 8 प्लाटून आपल्या दर्शकांना मार्गक्रमण करत आहेत, दर्शकाकडे मार्गक्रमण करत आहेत। तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या सर्व प्रशिक्षणार्थींचं मुख्य मैदानावर स्वागत करावं, त्यांचा उत्साह वाढवावा, त्यांचं मनोधैर्य वाढवावं। पक्ष्यांच्या किलबिलाटात उगवत्या सूर्याच्या समेत प्रशिक्षणाची सुरुवात होते। महाराष्ट्र ओळखले जाते त्याच्या शिस्तीमुळे आणि त्या शिस्तीची सुरुवात होते ते ह्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून। या प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येक जवान हा शिस्तीचा बाळकडू या प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र मातीतून घेत असतो। सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, तर अंधारावर मिळालेला विजय असतो। जगावर पसरलेल्या साम्राज्याची साक्ष असते, नव्या आचारांची, नव्या विचारांची सुरुवात असते। असं हे आपलं
संचलन सोहळा दीक्षांत संचलन सोहळा सत्र क्रमांक 98, 99 आणि 100 यांचं एक उत्कृष्ट प्रदर्शन. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण ईश्वराच्या आराधनेतून करतो. ही आपली भारतीय संस्कृती आणि आपली परंपरा. आजचा हा दीक्षांत संचलन सोहळा एक आनंददायी वातावरण घेऊन सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये सुरू झाला आहे. सर मारो ना सर को फोन मारो सर मेरा आपके कैमरा ना मेमरी कार्ड ड्रोनचं कार्डच नाही मला. विकास आवाज येतो विकास आपण कुठे हॅलो चेक एक नंबर टाक एक नंबर विकास ड्रोनची बॅटरी काढून दे मला पण चेक ठेव तुझ्याकडे आवाज लागला किती मला हे सल्लू भाई ये भाई बहुत गलत हो गया. तुमने ड्रोन की मेमोरी लाना था सर तुमने. राहुल राइट.
साइड में निशान परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांड, 8 प्लाटून कमांडर, 256 जवान हाजिर हैं। निशान परेड निरीक्षण के लिए तैयार है। वरुण मेरगुवार यांनी माननीय प्रमुख अतिथी यांना सर्वांना विनंती करते शपथ ग्रहण करने की आज्ञा प्रदान करें।
आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. यासाठी ईश्वर आम्हा सहाय्य करो. जय हिंद. धन्यवाद सर. म्हणून द्यायची ज्यावेळेस राष्ट्रगीत सुरू होईल तेव्हा. या ठिकाणी शपथ ग्रहण सोहळा व निशाण टोळीचे संचलन संपल्यानंतर परेड संचलनाची सुरुवात होत आहे. सर्वांना विनंती की त्यांनी आपल्या जागेवर बसावा. प्लाटूनवर सैन्यबाई घूम मध्य से चल.
आज या ठिकाणी जालना PTCमध्ये दीक्षांत संचालन कार्यक्रमाची प्रमुख अतिथी मान्य श्री वीरेंद्र मिश्रा सर, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर, मान्य श्री अजय कुमार बंसल सर, पोलीस अधीक्षक जालना, मान्य श्री आयुष लोपाणी सर, अपर पोलीस अधीक्षक जालना, तसेच या ठिकाणी हजर असणारे सर्व माझे सहकारी, आंतरवर्ग, बाह्यवर्ग, पत्रकार मित्र, सर्व प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक आणि इतर सर्व जालना शहरातले प्रतिष्ठित नागरिक यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो. सर, 3 सत्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण झालं होतं. सत्र क्रमांक 98, 99 आणि 100 वेगवेगळ्या वेळेला या सगळ्या बॅचेस इथं आलेल्या होत्या आणि काही लोकांनी 9.5 महिने, काहींनी 8.5 आणि काहींनी थोडासा कमी कालावधी काही लोकांना मिळाला. 7.5 महिन्यात 100 सत्र क्रमांक 100 हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर त्या पद्धतीनं इनडोअर आणि आउटडोअरचे सगळे त्यांचे जे क्लासेस होते ते पूर्ण केलेले आहे. सर, 250 एकरचा एरिया टोटल प्रशिक्षण केंद्राचा आहे. त्यापैकी आपल्या ताब्यात ॲक्च्युली 150 एकरपर्यंत जागा आहे सर. आणि त्यासाठी 3 हॉस्टेल, 3 मैदानं, त्याच पद्धतीनं राहण्याची सुविधा वगैरे त्या हॉस्टेलमध्ये अशा पद्धतीनं सर 600 विद्यार्थ्यांचं ॲकोमोडेशन आपण करू शकतो. परंतु यावेळेस आपण या 3 सत्रा मिळून जवळपास 1200 लोकांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे सर. 1960 पासून प्रशिक्षण केंद्राची सुरुवात झाली होती. आतापर्यंत एकूण 75,232 विद्यार्थ्यांनी इथून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि या 100व्या सत्रानंतर आम्ही सेंच्युरी कंप्लीट केलेली आहे सर सत्रांची. आणि त्यानंतर 1200 लोकांचा त्यामध्ये आणखी वाढ झालेली आहे. आणि आपण अतिशय सर यांचा मेनू वरतून ADG सरांकडून ठरवून यायचा. त्या पद्धतीनं त्यांना सकस आहार वगैरे आपण या कालावधीमध्ये दिलेला आहे. विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घेऊन, सामाजिक बांधिलकीतून, वॉटर कन्झर्वेशनची, त्याच पद्धतीनं सामाजिक वनीकरणाची बरीचशी कामं इथं करून घेण्यात आलेली आहे. 9 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये आंतरवर्गामध्ये विविध कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर गुन्हे, लॉ अँड ऑर्डर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं फिजिकल फिटनेससाठी शारीरिक कवायत, वेपन ट्रेनिंग, मॉक ड्रिल, लाठी ड्रिल, फील्ड क्राफ्ट आणि टॅक्टिक्स याचंही त्यांना शिक्षण देण्यात आलेलं आहे. तसंच थोडासा चेंज म्हणून कोर्टाला, जिल्हा न्यायालयाला जालना इथे भेट, फॉरेन्सिक संदर्भात सर्व प्रॅक्टिकल्स आपण क्राईम सीन बनवून त्याचे घेतले होते सर. आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक की आपल्या सॅलरीजमध्ये इकॉनॉमिकली कसं मॅनेज करायचं या सगळ्या गोष्टींची सर आपण काळजी घेतली होती. तसंच आहार तज्ज्ञ आणि मनोविकार तज्ज्ञांचेही लेक्चर्स मेंटल फिटनेससाठी आणि फिजिकल फिटनेससाठी आपण ठेवलेले होते सर. बाहेर गेल्यानंतर मित्रांनो, आता तुमच्यासाठी काही आव्हानं असणार आहेत. आता नवीनच 3ही जे कायदे आहेत, भारतीय साक्ष कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय न्याय अधिनियम, तर असे नवीन कायदे तुम्हाला बाहेर गेल्याबरोबर फेस करायचे आहेत. कारण इथलं आपलं जे मूलभूत प्रशिक्षण आहे ते जुन्या कायद्यानुसार झालेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला अकोमोडेट करून घ्यायला लागेल. सायबर क्राईम मध्ये आता नवीन तंत्रज्ञान पॅरलली पळत आहे. म्हणजे सोबतच ज्या पद्धतीनं आपल्याला त्याची माहिती असणं आवश्यक आहे, आपल्यापेक्षा जास्त क्रिमिनल स्पीडने पळत आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सुद्धा नॉलेज तुम्हाला आता असणं अपेक्षित आहे. ऑनलाईन फ्रॉड आणि आर्थिक गुन्ह्यासंदर्भात सुद्धा तुम्हाला बाहेर जाऊन जास्तीत जास्त अपडेट होणं आवश्यक आहे. बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला आता आगामी निवडणुका आहेत म्हणून ते एक चॅलेंज आता आपल्या समोर असणार आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती सध्या राज्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा भरती घोटाळे, आरक्षणाचा विषय आणि पाणी प्रश्न जो क्रुशियल असणार आहे की आगामी काळ, यावर्षी मान्सून कमी असल्यामुळं पाण्यावरूनही आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टी तुम्हाला फेस करायला लागणार आहे. तसंच डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात सुद्धा लॉ अँड ऑर्डर इश्यूज क्रिएट होऊ शकतात. जसं पूर्वी कोविडमध्ये झालं होतं किंवा एखाद्या अपघातामध्ये लॉ अँड ऑर्डर इश्यू होऊ शकतात. आणि पाऊसही आता बेभरोशाचा झाला आहे, कमी काळात पडतो, जास्त पडतो. म्हणून महापुरांचा सुद्धा इश्यू जसा 2019 मध्ये सांगलीला वगैरे झाला होता, तर असे आपत्ती व्यवस्थापनाचे विषय आपल्याला फेस करायचे आहेत. आपण इथलं प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि
या सगळ्या प्रशिक्षणाचा मार्गदर्शनाचा उपयोग आपण जनतेची सेवा करण्यासाठी योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने कराल. आपण शारीरिक मानसिकरित्या स्वास्थ्य व निरोगी राहाल अशा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. या सत्र क्रमांक 98-99 धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी माननीय श्री अजयकुमारजी बनसर यांची ही विशेष उपस्थिती आज आपल्याला लाभलेली आहे. तर मी माननीय प्राचार्य साहेबांना अशी विनंती करते की आपण माननीय बनसर साहेबांना सन्मानित करावं. पोलीस अधीक्षक जालना यांनाही आपण सन्मान चिन्ह प्रदान करावं. यानंतर अजून विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. माननीय श्री आयुषजी नोपाणी सर अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांनाही माननीय प्राचार्य साहेबांनी सन्मानित करावं. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आमचे सहकारी SP जालना श्री अजय बंसल, एडिशनल SP जालना श्री आयुष मोपानी, PTC जालनाचे प्रिन्सिपल श्री बनकर, सर्व उपस्थित आमचे 3 बॅचचे 1184 प्रशिक्षणार्थी आणि दूरदूरून आलेले त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाऊ, आई, बहिणी आणि इतर सर्व संबंधित,
जालना शहराचे प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बंधू, हे तुम्ही 9-10 महिन्यामध्ये जे प्रशिक्षण घेतलं, आज त्याची पूर्तता झालेली आहे आणि हा फार भावनिक क्षण आहे. हे उत्कृष्ट असं संचलन, कडक आणि शिस्तबद्ध, हे बघून मला आमची जेव्हा पासिंग आउट झाली होती त्याची आठवण झाली. याच्यासाठी प्रिन्सिपल पासून आणि DI पर्यंत त्यांच्या सर्वांचे मी कौतुक करतो. आता आज चे नंतर आपण जाऊन तुमचे डिस्ट्रिक्ट जॉईन करणार आणि जे पहिल्या दिवसापासून जेव्हा तुम्ही महाराष्ट्र पोलीसचे फॉर्म भरला होता आणि ज्या दिवशी तुम्ही डिस्ट्रिक्ट जॉईन करणार, हे एक यात्रा पूर्ण झालेली आहे. आता तुम्ही कॅडेट नसणार, आता तुम्ही पूर्ण जे आपण पोलीस म्हणतो ते झालेले आहे. जेव्हा तुम्ही खाकी घालता, आता तुम्ही जे आपला राष्ट्रीय ध्वज आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचा जे ध्वज आहे ज्याच्यावर आपण गौरव करतो, त्याच्या समोर तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि आता तुम्ही पूर्णपणे वेगळे झाले. पूर्णपणे वेगळे झाले म्हणजे ह्या हिशोबाने की आता तुमच्या खांद्यावर जे तुम्ही महाराष्ट्र पोलीस असा बॅज धारण केलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी आलेली आहे. आता तुम्ही जसा सामान्य माणूस वागतो तसा तुम्ही वागू शकत नाही. आता तुम्ही कुठेही उभे राहिले की तुमची ओळख दुरून दिसतं, म्हणून तुमच्या पूर्णपणे वागणे जे आहे ते वेगळं राहील. तुम्ही शिकले पण आहे. लोक आमच्याशी विचारतात की कसं रात्री कधी तुम्हाला फोन येतो, तुम्ही पडता, तुम्हाला झोप येत नाही का? तर मी प्रत्येक वेळा हेच सांगतो की आम्हाला जे ट्रेनिंग झालेले आहे त्या ट्रेनिंगमध्ये आमचे माइंडमधून जे टाईमचा कॉन्सेप्ट आहे ते टाईमच्या कॉन्सेप्ट गेलेला आहे. आमच्यासाठी 2 वाजता दुपारी आणि 2 वाजता रात्री ते बरोबरच आहे. आणि एकदा काही घटना घडली किंवा वरिष्ठांचा आदेश झाला तेव्हा आम्ही विचार करत नाही आणि आम्ही प्रतिप्रश्न पण करत नाही की असा कसा झाला, आता रात्री आम्ही आता चालू, आताच जेवण पण केला नाही, आता जायची वेळ आली. आमच्या मनामध्ये प्रश्न येतच नाही. त्याच्यासाठी जबाबदार आहे हे जे तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे 1 वर्षाची, ही ट्रेनिंग त्याच्यासाठी जबाबदार आहे. आणि तुमचे चालण्यापासून बोलणं, बसणे हे सर्व वेगळं झालेलं आहे. आता जे तुम्ही शपथ घेतलेली आहे तर पूर्ण महाराष्ट्राची जे सुरक्षाची जबाबदारी तुमची आहे, कायदा आणि सुव्यवस्थाचे मेंटेनन्सची जबाबदारी आहे, क्राईम काही घडला त्याची क्राईम डिटेक्शनची तुमची जबाबदारी आहे. आणि ज्या लोकांचे सोबत तुम्ही बसता, ज्या लोकांच्या सोबत तुम्ही बोलता, त्यांना शिस्तीमध्ये ठेवण्याची पण तुमची जबाबदारी आहे. आणि पोलीस विभागाची एवढी जे महाराष्ट्र पोलिसांच्या लौकिक आहे, जे त्यांची आदरपूर्ण भीती आहे, ते मेंटेन ठेवण्याची पण तुमची जबाबदारी आहे. आता ही वर्दी जेव्हा आली तर ही फक्त एक नोकरी नाही आहे. तुमच्या गावामध्ये जेव्हा तुम्ही वर्दी धारण करून जाता तुम्हाला वेगळा मान सन्मान मिळतो. जिथे तुम्ही उभे राहता तुम्हाला वेगळी ओळख मिळतो. पण त्याचे बरोबर जे आहे तुमच्या जे पूर्णपणे व्यक्तित्व आहे ते व्यक्तित्व वेगळं झालेलं आहे. तर ह्या पूर्ण जर आपण परिदृश्य बघितलं आणि जे तुम्ही आंतरबाह्य ट्रेनिंग घेतलेली आहे, प्रिन्सिपल साहेब म्हणत होते की आता 3 नवीन कायदे आले. तुम्ही जे शिकले आहे, तुमचे जे कोर्समध्ये आहे त्यामध्ये ते कायदे नाही आहे. आता तुम्हाला 3 नवीन कायदे शिकावे लागतील. त्याच्यानंतर ज्या प्रकारे सायबर क्राईम वाढलेला आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस वाढलेला आहे, त्यांची पण तुम्हाला आता त्याचे एक्सपर्ट व्हावे लागतील. जिथे कुठे तुम्ही चालले आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही चालले आहे, त्याची संस्कृती, त्यांचे लोकांचे जे कल्चर आहे ते सर्व तुम्हाला शिकणे गरजेचे आहे. मी जेव्हा आपला
ज्या दिवशी रिटायरमेंट प्रोग्राम आम्ही घेतो, ज्या दिवशी लोक रिटायर होतात, तर त्यांच्या आपण असंच सन्मान करतो आणि त्यांच्याशी विचारतो की तुमची एवढे 30-35 वर्ष तुमची सेवा झाली, आता आज तुम्ही भरती झाले, तुम्ही कदाचित 30-35 वर्षानंतर रिटायर व्हाल, तर आम्ही त्यांच्याशी विचारतो की तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला तुमची 30-35 वर्षी सर्व्हिस झाली, तुम्हाला कसं वाटतं? ते सांगतात सर मला कळलंच नाही कधी मी भरती झालो आणि कधी रिटायर होतो आहे, हे 30-35 वर्ष कधी गेले आम्हाला कळलंच नाही. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सीट रिमार्क घेत होतो तेव्हा आम्ही विचारत होतो, अच्छा तुम्ही किती वर्षी सर्व्हिस झाली? सर 10 वर्षी झाली. ओके, 10 वर्षमध्ये तुम्ही 10 चांगले काम सांगा. अच्छा, ते 10 चांगले काम त्यांना आठवणी येत नाही असे. माझं काय म्हणणे आहे की आता तुम्ही फील्डमध्ये जात आहे, वर्षामध्ये कमीत कमी एक असा काम करा जेणेकरून तुम्ही 30-35 वर्ष नंतर रिटायर झाले तर तुमचे सर्व्हिसमध्ये, तुमच्या आठवणीमध्ये, तुमचे जे मुलं आहेत त्यांची आठवणीमध्ये असे 30-35 वर्ष असे काम असतील जेणेकरून तुम्हाला आणि त्यांना पण गर्व असा फील होईल. ही पहिली गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला एक चांगलं काम करायचं आहे. दुसरा, आता जे प्रोबेशनर आहेत, प्रोबेशनर म्हणजे 1 वर्ष, जे ऑफिसर 1 वर्ष राहतात प्रोबेशनमध्ये, तर प्रोबेशनर पण अँटी करप्शनमध्ये सब इन्स्पेक्टर किंवा आणखी ऑफिसर अडकलेला आहे. माझी तुमच्याशी विनंती आहे की ही खाता एवढा काही देतो, तुम्हाला हे तर देतोच आहे, तुम्हाला पेमेंट देतो, त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला मान सन्मान मिळतं, जे तुम्हाला तुमची ओळख मिळतं, जे तुमच्या नातेवाईकांची ओळख मिळतं, ते पूर्णपणे वेगळी आहे. तर कृपा करून कुठेही कधीही असे लोकांच्या सोबत राहू नका किंवा असे लोकांनी जर काही सांगितले तर त्यांना प्रत्युत्तर द्यायचे आणि कुठेही असे भानगडीमध्ये पडायचे नाही आहे. आता 7th पे नंतर चांगली पेमेंट झालेली आहे, त्या पेमेंटवरून तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकता. त्याच्यानंतर वारंवार तुम्हाला बढती मिळेल, वारंवार तुमच्या पेमेंटमध्ये इन्क्रीमेंट पण मिळेल. तर कृपा करून असे भानगडीमध्ये पडू नका. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जेवढी तुमची सर्व्हिस आहे, तुम्ही तुमच्यासाठी, तुमचे परिवारासाठी, तुमचे समाजासाठी, तुमचे जिल्ह्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र पोलीससाठी तुम्ही असे काम करा जेणेकरून तुमच्या नाव गर्वाने लोक घेतील. तुमच्यामुळे तुमचे गावची ओळख असेल, तुमच्यामुळे तुमचे पूर्ण समाजची ओळख असेल, असं काही काम करायचं आहे. असा हे जे दीक्षांत समारोह आहे, दीक्षांत सोहळा आहे, त्याचे जे आज मौका आहे त्याच्यावर प्रत्येकाला एक ही शपथ घेतली पाहिजे. मी परत सर्वांचं कौतुक करतो. आपण फार चांगली ते परेड केलेली आहे. मी जिथे एवढे उपस्थित लोक आहेत, प्रत्येक आपला जे कॅडेट आहे, आजचे कॅडेट जे आहे ते पोलीस झाले, त्यांचे पूर्ण फॅमिलीच्या आणि बाकी उपस्थित लोकांच्या, त्याचप्रमाणे जेवढे लोकांच्या ह्यामध्ये सहकार्य झालेलं आहे, जेवढे लोकांनी ही परेड तयार केलेली आहे त्यांच्या आणि शेवटी जे आहे इथले प्रिन्सिपल साहेबांच्या, सर्वांच्या खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर त्यांच्या धन्यवाद पण करतो की आपण एवढे चांगले जे सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये मला उपस्थित राहण्याची आपण संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपलं हे मोलाचं मार्गदर्शन नक्कीच आम्हा सर्वांना या खडतर सेवेत उपयोगी पडेल. पुन्हा एकदा धन्यवाद सर. श्रीमान, दीक्षांत परेड निष्क्रमण करने की आज्ञा प्रदान करें. वीडियो लो. माननीय प्रमुख अतिथि साहब की जय, जय, जय. कमांडर, दर्शक, जगालो.
आणि असा हा निष्क्रमण सोहळा याची सुरुवात झालेली आहे. हे नवप्रविष्ट जवान पोलीस प्रशिक्षणार्थी आता आपापल्या जिल्ह्याला जाऊन आपल्या प्रत्येक समोर येणाऱ्या आव्हानांना जाण्यासाठी ते आता सज्ज झालेले आहेत. 9 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची मेहनत या संचलनातून आपल्याला दिसली आहे. या संचलनात आपण पाहत आहोत शिस्त, देशप्रेम, अंतकरणाचा उमाळा, भावनांचा मेळ, शब्दांचा मोह आणि त्याच्या जोडीला दुर्दमय आशावाद. जणू एक कावच आपल्या समोर संचलनाच्या रूपाने जात आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे या अतिशय सुंदर गीतावर या तेजल चालमध्ये संचलन. या ठिकाणी या संचलनाच्या निष्क्रमणाला सुरुवात झालेली आहे. सर्वांचं, विशेषतः वंचित, दुर्बल, महिला, ज्येष्ठ नागरिक समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करण्यासाठी आणि संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक आव्हानाला त्वरित आणि आत्मीयतेने प्रतिसाद देण्यासाठी हे सर्व प्रशिक्षणार्थी सज्ज प्रश्न फोन निकालने सुनते हैं आराम है फ्रॉड करने का ना तो भी जाने में तो होगा भी निपट जाता होगा उसको थोड़ा खेल-कूद का कार्यक्रम वो खेल-कूद के लिए थोड़ा लगता है तो एक क्या लगता है रहना सामान लेता हम जा रहे हैं तो खाना पड़ेगा और तो यार हम तो कर रहे थे 11 बजे आने का क्या काम हो रहा है 9 बजे ना बात देख रहा है घंटे वार का क्या कर रहा है बाल लगा नहाने का मैं सुन रहा मैं पाइप में ये पूरा उर्दू ऊपर वही बोल रहा तो वैसा कैमरा पूरा हिल यार रहा वो बोल रहा देखो भाई पहले सुबह चलाना मेरे को तो सेटिंग नहीं कर रहा था कुछ कर लो ब्राइटनेस बढ़ाइए हमारी कर रही हो शॉर्ट ले रहे नहीं तू वीडियो ले रहे लग रही है तू खड़ा होगा ना फ्री हो ड्रोन अटका तो बुझी छोटा ड्रोन है क्या हाँ फुटकी लगा है इंटरव्यू अच्छा हाँ तार है चाचा में उसको रिवर्स लेके लगा है वो फुटकी के बीच में ले ला तार दिखे नहीं और तारों में अटक खड़ा 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 मैं रुक गया इन्हें तुरंत बंद करा चेंज हो गया आपला प्रतिसाद या सगळ्या आमच्या कलाकारांसाठी फार महत्त्वाचा आहे.
अतिशय सुंदर असा हा लेझिम पथकाचा आपल्या समोर कलाविष्कार सादर होतोय. आपल्या टाळ्या त्यांचा उत्साह वाढवतील. आपल्याला ही लेझिम बऱ्याच वेळेला गणेश त्याचं आगमन जेव्हा होतं गणपती उत्सवामध्ये आपल्याला हे बघायला मिळते, परंतु त्यावेळेला आमचे हे पोलीस बांधव ते बंदोबस्तामध्ये कुठे ना कुठेतरी असतात. परंतु या सगळ्या लेझिम पथकासाठी मला असं म्हणावं असं वाटतं की ना कुठले मंडळ आहे ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, ना कुठलं मंडळ आहे ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, जिथे लागला बंदोबस्त तिथेच आमचा सुख करता दुःख करता. आज हे अगदी मनमुरादपणे आपला हा कलाविष्कार सादर करत आहेत लेझिम पथक. एस राठोड सर यांच्या गायडन्स खाली मार्गदर्शनाखाली लयबद्ध तालबद्ध लेझिम पथक भगवा हाती घेऊन महाराष्ट्राची शान असणारा लेझिम पथक आपल्या समोर कलाविष्कार सादर करत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा पहिला इव्हेंट आहे.
अतिशय सुंदर असं या ठिकाणी लेझिम पथकाने सादरीकरण आपल्यासमोर करत आहेत, केलेलं आहे. यांना मार्गदर्शन करणारे PSI काळे साहेब आहेत, DI राठोड साहेब आहेत आणि केडम साहेब आहेत, SI सेवानिवृत्त आहेत. यांनी सगळ्यांनी या पथकावर अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि महाराष्ट्राची शान असणारा भगवावरती उंचावून सुंदर धवल आणि भगव्या रंगाचं हे प्रदर्शन तालबद्ध, लयबद्ध आणि शिस्तबद्ध या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. SF राठोड सर, केडम सर आणि काळे सर या तिघांनीही या ठिकाणी या संपूर्ण पथकाला मार्गदर्शन केलंय लयबद्ध, शिस्तबद्ध हालचालींसाठी, सुंदर कला आविष्कारासाठी. जोशपूर्ण वातावरणामध्ये हा कला आविष्कार या ठिकाणी सादर होतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचा पहिला इव्हेंट. जेव्हा जेव्हाही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लेझिमचं सादरीकरण होतं तेव्हा तेव्हा आपल्याला शिस्तबद्धता, लयबद्धता बघायला मिळते. एकत्रित सामूहिक चेतना निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या पथकाने केलेलं आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचा जोश बघण्यासारखा आहे, त्यांचा उत्साह टाळ्या वाजवण्यासारखा आहे आणि नक्कीच या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जो कला आविष्कार या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे त्याचं अप्रतिम प्रदर्शन होत आहे. माननीय अतिथी साहेबांना रिपोर्ट लावण्यासाठी NN शेख सर, बरकुल सर या ठिकाणी नृत्य सुरू करण्याची अनुमती. Thank you.
भाटाचं
अप्रतिम जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व उपस्थितांनी. हा कार्यक्रम आवडला असेल तर. खरं तर आदिवासी हे मूळ भारतीय आणि त्यांची संस्कृती खरं तर आपल्याला जोपासताना इथे पाहायला मिळाली. ओके सर, थँक्यू सर.